हॅलो. हा हॅलो, मी दादासाहेब होळकर यांचा स्वीय सहाय्यक संख्य बोलतोय. आता दस्तूर खुद्द दादासाहेब बोलतील. मालक काय बोलणार दादासाहेब? दस्तूर खुद्द दादासाहेब होळकर काय बोलणार? काय दादासाहेब होळकरकडे बोलायला राहिलंय काय? मोतीवाले बाई, बाई तुम्ही मोतीवाले बाई तुम्ही यायचं वचन दिलं होतं, तुम्ही आलाच नाही. यू डिडंट टर्न एट ऑल. मिस्टर होळकर काय ऍक्च्युली काय मिस्टर होळकर मोतीवाले बाई, अहो तुम्ही येणार म्हणून आम्ही त्या अंगाला अत्तर लावून आंघोळ केली, सुगंधी तेल शिंपडले अंगावर आम्ही. अहो तुम्ही येणार म्हणून ह्याच प्रकारचे 3 नवीन ड्रेस शिवायला टाकलेत, म्हटलं होऊ द्या खर्च, आणि यू डिडंट टर्न एट ऑल. मिस्टर होळकर मी तेच तर, म्हणजे मी काय बोलते ऐकून तर घ्या. काय झालं, मी कोल्हापूरमध्ये आलेच नाही. तुम्ही कोल्हापूरला आलाच नाही म्हणजे तुम्ही कोल्हापूरला आलाच नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कोल्हापूरला आला नाही? हो, म्हणजे असं नका करू माय डिअर मोतीवाले बाई, असं नका करू. कारण आम्हाला माहिती आहे आता सुद्धा तुम्ही मुधोळकरच्या घरात बसून आमच्याशी बोलताय. नाही हो, म्हणजे तेच तर मी म्हणतेय, मी कोल्हापूरला आलेच नाही असं नाहीये. पण त्याचं कसं झालं, मी कोल्हापूरला आले आणि इथे आल्या आल्या ऍक्सिडेंट झाला माझा. ऍक्सिडेंट झाला? दोनों जवानी के मस्ती में तू मेरा कसूर मेरा कसूर, एक्सीडेंट हो गया परमानेंट हो गया, रब्बा रब्बा काळजी घ्या काळजी घ्या. बरं मला सांगा, कसं ठरवलं ऍक्सिडेंट झाला हे मला सांगायचं? म्हणजे कसं सुचलं तुम्हाला हे? म्हणजे ही थाप कशी काय सुचली मला सांगायची? मारा एक थाप अजून. मिस्टर होळकर काय झालं, मी कोल्हापूरला आले आणि तुम्हाला भेटायला निघाले ना, तर त्या घाई गडबडीत माझा पाय घसरला आणि मी पडले. अरे बापरे, अरे बापरे. माझा पाय मोडला, म्हणजे मी काय सांगू तुम्हाला. हा हॅलो नेत्रा. हा दादा, तुम्ही काय मिमिक्री शो सुरू केला का काय? आवाज कसले बदलताय? आणि दादा काय दादा? कारण मी प्रिया नाही, नेत्रा मुधोळकर बोलते. देखण्यात आहे आफ्टर अ लॉंग टाइम. काय देखण्यात आहे? अहो दादाला तुम्हाला भेटावंच वाटतं आणि देखण्यात येतच नाही. पण आता आहात कुठे तुम्ही? मी कुठे ते सोडा, तुम्हाला एक खूप महत्वाची बातमी द्यायची होती म्हणून फोन काढून घेतलाय मी. तुमची ही प्रिया आहे ना, तिला काहीही झालेलं नाही, दडदाकट येते. मिस्टर होळकर तुम्ही प्लीज तिचं काही ऐकू नका. ती खोटं बोलतेय. उद्या 10 वाजता बरोबर 10 वाजता तुम्ही इथे बरोबर 10 वाजता तुम्ही इथे नाही आलात तर बरोबर 10:16 मी बरोबर तिथे पोहोचे. बरोबर बरोबर. जय तांबडे बाबा. हॅलो काका, अरे किती वेळ लागेल तुम्हाला यायला? हा अच्छा, बरं बरं बरं. आणि हो, शुभ्रा त्रास नाही देत ना? अच्छा बरं, या लवकर. काय रे? अगं राहवलं नाही, मला आणखी 1 कप कॉफी हवी. कॉफी? बरं आणते. अगं नाही, ती 1 कप कॉफी कधी प्यायला आवडेल मला, पण आता मी आलोय ते त्यासाठी नाही. मग गाडी बंद पडली माझी, कशी बशी गल्लीच्या तोंडापर्यंत गेली आणि मग ढेपाळली. बॅटरीचा प्रॉब्लेम झाला बहुत. अरे देवा,
मग आता? तुमच्या ओळखीचा कोणी मेकॅनिक आहे का? म्हणजे त्याचा नंबर वगैरे मिळाला तर. काय, मला इथलं काहीच माहित नाहीये. हो, बाबांच्या डायरीत असेल. मी बघते. आलेच. अरे सॉरी, मला अंधाराची खूप भीती वाटते. ओके, मी आहे ना, घाबरण्याचं काय कारण? हे आपण मेणबत्त्या शोधूया. सत्या, अरे मला जरा महत्व. चष्मा? अरे म्हणजे चष्मा कुणाचा घातलाय? कोणाचा म्हणजे काय, माझाच आहे तो. तुला चष्मा कधी लागला? अगं हा काही नंबरचा चष्मा नाही, रीडिंग ग्लासेस आहेत. रीडिंग ग्लासेस? आई, मी लॅपटॉपवर काम करतो ना दिवसभर, मग मी हा चष्मा वापरतो त्रास होणे म्हणून. एनिवे तू बोल ना, तुला काय सांगायचं होतं? प्रिया अजून आपल्याकडेच आहे. नाही म्हणजे आज ती जिन्यावरून पडली, पाय घसरून. पाय मुरगळलाय तिचा. आम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. फ्रॅक्चर नाहीये पण वेदना आहेत रे पायाला. तर ती इथे म्हणजे दुसरा काही पर्याय नाही ना. कळलं. पुढे? सुहासराव 2 दिवसांनी येणार आहेत दिल्लीहून. परवापर्यंत ती असेल. ठीक आहे. सत्या, चिडला आहे? तुझ्यावर अजिबात नाही, स्वतःच्या नशिबावर खूप. लाईट गेले की जाम कंटाळा येतो रे. केवढी कामं करायची होती मला. बाबा यायच्या आधी त्यांचा ज्यूस तयार करून ठेवायचा होता. सगळंच राहिलं. मला मेणबत्त्यांचा प्रकाश खूप आवडतो. हा, हे मेणबत्त्यांचा प्रकाश आवडतो मला. त्याच्यात धग असते पण आपल्या डोळ्यांना गारवा मिळतो. स्वप्नील, तुला जायचं असेल तर जा प्लीज. तुला उगाच उशीर नको व्हायला. अंधाराची भीती वाटते ना तुला? हो पण आता अंधार कुठे आहे? आपण मेणबत्त्या लावल्याच की. आणि तुला तुझी गाडी रिपेअर करून घ्यायची. तू फोन केलास का मेकॅनिकला? नाही, टोईंग वॅन घेऊन निघालाय तो, फोन करेल. अच्छा. मेणबत्तीच्या प्रकाशात गोष्टी किती वेगळ्या दिसतात ना. हा, सुंदर दिसतात. हो ना. कारण एरवी स्वच्छ प्रकाशात आपल्याला दोष स्पष्टपणे दिसतात. मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात दिसत नाहीत ना, म्हणून.
असं काही नाही. एरवी स्वच्छ सूर्यप्रकाशात गोष्टी नितळ दिसतात आणि या मिणमिणत्या प्रकाशात गूढ. आणि जे गूढ असतं ना, नेहमी हवं हवंसं वाटतं. तू नक्कीच कॉलेजमध्ये असताना कविता केल्या असतील. कधीच नाही. पण आता कवीसारखंच बोलतोयस. वातावरणाचा परिणाम असेल कदाचित. थँक गॉड. आय डोंट थँक गॉड. कारण काय आयुष्यात पहिल्यांदा कोणाला तरी मी कवी वाटायला लागलो होतो आणि तेवढ्यात अरे आले. शुभ्राने त्रास नाही दिला ना? नाही नाही झोपली. हो. अगं गाडी बाहेर टकामका बघत होती. मोठी झाल्यावर लय भटकणार आहे बघ. हा आलीच मी. हो. अरे स्वप्नी, तू अजून इथेच आहेस? मला वाटलं गेला असेल तू म्हणून. ऍक्च्युली गेलो होतो पण परत यावं लागलं. गाडी ब्रेकडाऊन झाली. मग आता जेवूनच जा तू. नाही नको काका. अहो कुठल्याही क्षणी त्या मेकॅनिकचा फोन येईल, जावं लागेल. आमच्या आग्रहाला थोडाच बळी पडणार आहेस तू. हा म्हणजे तू जरा आग्रह कर ना, बघ थांबतो की नव्हतो. अगं तुझ्या हातच्या स्वयंपाकासाठी थांबेल तो. त्या दिवशी किती तारीफ करत होता तुझ्या हातच्या स्वयंपाकाची. काय नाही काका, खरंच जावं लागेल मला. अरे दादा जाऊ दे ना त्यांना. नाही म्हणजे त्यांची गाडी आधी दुरुस्त होणं महत्वाचं आहे नाही का? आणि मंजिरीच्या हातचं जेवण कुठे पळून चाललंय काय? एक्सक्यूज मी. हॅलो. हो आलात का तुम्ही? येतोय लगेच. काका तो मेकॅनिक टोईंग व्हॅन घेऊन आलाय, जावं लागेल. ठीक, येतो. बाय. बाय. बाबा मग काय म्हणाले डॉक्टर? काय नाही का, डॉक्टरांनी सांगितलंय कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ नका, आनंदी राहा. मी तर आनंदीच आहे. आता तर खूप आनंदात आहे मी. फायनली सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडतात ना. म्हणजे कुठल्या गोष्टी? अरे बेटा जरा पाणी आणतेस का तू? सॉरी मी विसरले, आणते. काय शिवराज भाऊ, तुम्हाला आनंद झालेला दिसत नाहीये. दादा तू बरा होतोयस ना, यातच मला आनंद आहे. हे बघ, स्वप्नील आणि मंजिरी दोघांना एकत्र बघून मला खरंच खूप बरं वाटलं. तुला सांगतो शिवराज दादा, मग डॉक्टरांनी आणखीन एक गोष्ट सांगितली, कमी बोला. उपयोग काय एवढं सगळं नाटक करून? 2 दिवस झाले या घरात. सत्यजितला नीट बघताही आलं नाही. आत्ताही तो बाजूच्या खोलीत असेल एकटा, आणि मी इथे एकटी. पण प्रिया, पाणी घोड्यापर्यंत कधीच चालत येत नाही, घोड्यालाच पाण्यापर्यंत जावं लागतं.
या आता कुठे चालली आहेस? नाही पाणी पाणी प्यायला. पाणी इथे ग्लास मध्ये आहे. हो पण मला मला थोडं गरम पाणी हवं होतं. काय झालं, घसा थोडा खवखवत होता म्हणून म्हटलं गरम पाणी करून घ्या. अगं पायात कळा जात आहेत तुझ्या, तू चालत जाणार आहेस का किचन पर्यंत? मी घेऊन येते पाणी. मावशी अगं काय तू कशाला जातेस? काय आहे, थोडी पायाची हालचाल केलेली बरी, नुसतं आराम करून सुद्धा. पुरे हालचाल करायला निघाले. चल बैस इथे, हालचाल करते. चल अगं बघ चालता येत नाही सरळ आणि पाणी आणायला निघाले. ऐक सावकाश. दुखतंय का? नाही ठीक आहे. बरं मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. इथून हलशील तर याद राख. अगं उपमा. मावशी चहा आणि परत वरतून उपमा. हो आणि उपमा खाल्ल्यावर पुन्हा थोडासा चहा घ्यायचा. काय रे, मावशीच्या हातच्या उपम्याला नाही कधीपासून म्हणायला लागलास तू? तू गेलायस म्हणजे काय? मग येतो. पुन्हा घ्यायचा? हो हो. तुझ्या मित्राला काही वेळ नसतो. सकाळचा चहा कसा बसा घशाखाली ढकलतो आणि पळ. मावशी त्याच्या मागे व्याप काय कमी आहेत का? विहंग, सत्य हल्ली चष्मा वापरतो का रे? चष्मा? हो अरे, म्हणजे ऑफिस मधून आला तेव्हा मी विचारलं त्याला डोळ्यावर चष्मा का म्हणून, तर म्हणाला की रीडिंग ग्लासेस आहे असं काहीतरी पुटपुटला आणि आत निघून गेला. हा अगं तासन तास त्या लॅपटॉपवरती काम करत असतो ना, त्या ग्लेअरचा त्रास होतो म्हणून मीच सांगितलं कामाच्या वेळी लावत जा. नंबर वगैरे नाहीये, काळजी नको करूस. हा काय हल्ली आमच्यापेक्षा तुझ्या सहवासात जास्त असतो. म्हटलं तुला नक्की माहिती असेल म्हणून विचारलं. काय त्याला हवं नको विचारणारा हक्काचा माणूस नाहीये ना घरामध्ये सध्या. असं काय म्हणतेस मावशी? अगं तू आहेस ना. मी किती दिवस पुरणार रे त्याला? विहंग, सरनाईकांच्या घरी तुझं येणं जाणं होतं का रे? मंजिरीशी काही बोलणं झालं? काय आहे ना, ती तुझ्याशी जरा मनमोकळेपणाने बोलते. तू जरा बघ ना तिची समजूत घालून. तिला म्हणावं सत्यात चुकलं, मान्यच आहे, पण प्रायश्चित्ताला पण काही किंमत आहे की नाही? मी बोलतो, तू काळजी करू नकोस. निघू मग? उपमा मस्त. सावकाश. चल. मनू, ऍडव्होकेट महाबळांचा फोन होता. त्यांना तुला भेटायचंय. मला मला कशासाठी? अगं तुझी केस लढवतात ना ते. हो तसं नाही, पण म्हणजे नाही म्हणजे त्यांची तशी तयारी झालेली आहे, पण सबमिशन पूर्वी त्यांना तुझ्याशी प्रत्यक्षात काहीतरी बोलायचं. अच्छा काही नाही का, म्हणजे काही ज्या गोष्टी घडल्या असतील ना त्या फक्त ते तुला विचारते आणि तुझ्याकडून तुझ्या आणि त्याच्या नात्याबद्दल काही गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या बस. मला माहिती आहे सगळं त्रासाचं आहे, मला माहिती आहे, पण सत्यजित मुधोळकर नावाच्या त्रासापासून कायमची सुटका हवी असेल ना तर हा तात्पुरता त्रास सहन केलाच पाहिजे ना. बाबा प्लीज प्लीज, तुम्ही सतत असं का बोलता त्यांच्याबद्दल? मला खरंच नाही आवडत. काय चुकीचं काय बोलले मी? त्याने तुला त्रास देण्यापलीकडे दुसरं काय केलं मला सांग ना. जाऊ द्या ना, आपण नको बोलूया त्या विषयावर. त्या महाबळींना कधी भेटायचं मला सांगा, भेटून येईन मी. ठीक आहे, मी फोन करून त्यांची वेळ घेतो मी. आणि बघ मनू. हो आले.
हे बघ, त्यांच्या पुढे जे काही सांगशील ना ते सगळं खरं खरं सांग बरं का. नाही म्हणजे तुझ्या नवऱ्याचे प्रताप लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. काय की आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग प्रॉब्लेमच येतो ना. नवरा किती जरी नालायक असताना तरी सुद्धा बाहेरच्या लोकांसमोर त्याचं चित्र चांगलं उभं करतो तुम्ही. बऱ्याच लोकांना त्याचं कौतुक असतं, मला नाहीये. जो नालायक आहे ना त्याला नालायकच म्हणावं. हो, कळलं मला. आता उगाच एक्साइट व्हायची काहीच गरज नाही. कोण इथे एक्साइटमेंट झालं? मी कुठे एक्साइट झालं? आय एम कूल, परफेक्टली कूल. हे तुझ्यात आणि स्वप्नील मध्ये काय बोलणं झालं? काय नाही, इकडच्या तिकडच्या गप्पा. बरं हो, काल विहंग भाऊजी आले होते. म्हणजे तोवर स्वप्नील निघाला होता. विहंगराव इथे आले होते? हो, खरं तर तुम्हालाच भेटायला आले होते. थोडा वेळ थांबले, मग गेले. विहंगराव तुझ्या आणि स्वप्नील मध्ये? एक मिनिट, मी दूध ठेवलंय उकळायला. माझ्या खरंच लक्षात नाही राहिलं. कम्प्लिटली विसरले मी. कमाल झाली वेंधळपणाची.